नमस्कार मित्रांनो, मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत करतो। महाराष्ट्र सेट एक्झाम 26 मार्च 2023 रोजी झालेला ही फायनल आन्सर की आपण यात सोशल वर्क संदर्भात जे पेपर्स घेण्यात आले होते त्याचे आपण आन्सर्स इथे टिक केलेले आहे ते बघणार आहेत। जर आपल्याला अशा प्रकारचे PDFs वगैरे पाहिजे असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट्स करू शकता। सोशल वर्क संदर्भात प्रश्न बघू। पहिला प्रश्न, एकात्मिक समाजकार्य म्हणजे याचा उपयोग करणे होय। कशाचा? तर सर्वसमावेशक मार्गांचा समाजकार्य सेवेत उपयोग। एकात्मिक समाजकार्य म्हणजे सर्वसमावेशक मार्गांचा समाजकार्य सेवेत उपयोग करणे होय। प्रश्न दुसरा, सामाजिक सुधार चळवळी अशा चळवळी ज्या सामाजिक व्यवस्थेविषयी अतिशय असमाधानी आणि आमूलाग्र बदलासाठी कार्य करतात। प्रश्न 3, समाज कल्याण म्हणजे सामाजिक सेवांची संघटित व्यवस्था। प्रश्न 4, समाजकार्य हे केवळ गृहीत ज्ञान, कल्पित ज्ञान आणि सिद्ध ज्ञान यावर आधारित आहे। प्रश्न 5, अनटू दिस लास्ट या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक जॉन रस्किन। प्रश्न क्रमांक 6, पोलीस स्टेशनमध्ये कौटुंबिक हिंसाचार हाताळताना समाजकार्यकर्त्याची भूमिका कोणती राहील? तर समाजकार्यकर्ते हे शोषित महिलेची सुरक्षा आणि हिंसाचार थांबवण्याची हमी घेतील। प्रश्न 7, 2018ची लोकसंख्या पार्श्वभूमी ही 65% वर लोकसंख्या वय 35 वर्षाच्या आतील लोकसंख्या दर्शवते। प्रश्न 8, विशिष्ट ज्ञान, कौशल्य व अभिवृत्तीद्वारे समस्या निराकरण करणे हे एक समाजकार्याचे स्वरूप अधिक पर्याप्तपणे विशद करते। प्रश्न 9, ह्यामध्ये असर्शन अँड रिझन दिलेलं आहे, विधान आणि कारण। तर बघू, समाजकार्य व्यवसाय सामाजिक बदलास प्रोत्साहित करते असं विधान आहे, तर कारण लोकांची खुशहाली वाढवण्याकरिता सशक्तीकरण आणि स्वातंत्र्य हा एक केंद्रीय मुद्दा आहे। तर उत्तर काय आहे? ए आणि आर दोन्ही बरोबर असून आर हे एचे स्पष्टीकरण आहे। प्रश्न 10, नेहरू युवा केंद्राचे ध्येय युवकांच्या शक्तीस स्वेच्छावृत्ती, स्वयंसहाय्यता आणि समुदाय सहभाग या तत्वांवर दिशादर्शन करते। प्रश्न 11, पॉवर एलिट ही संकल्पना मॅक्स वेबर यांनी दिली। प्रश्न 12, विधान आणि कारण दिलेलं आहे। विधान 1 आहे, आधुनिक भारतात विभक्त कुटुंब असंघटित होत आहे असं म्हणणं आहे। कारण काय दिलेलं आहे की कृषीप्रधानतेकडून औद्योगिक अर्थव्यवस्थेकडील स्थलांतर जबाबदार आहे। तर संकेत काय आहे? ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर म्हणजे आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही। प्रश्न 13, लिंग भेदभाव हे लिंगावर आधारित भेदभाव आहे। प्रश्न 14, गृहपाठ पूर्ण न केल्यामुळे बालकाला मित्राच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमातून लवकर घरी बोलावणे हे शिक्षेसंदर्भात उदाहरण आहे। प्रश्न 15, भूमिका सिद्धांत पियाजेचा बौद्धिक विकास सिद्धांतावर आधारित आहे। प्रश्न 16, विकास समजून घेताना ती अनुवांशिक व वातावरणातील आंतरक्रिया आहे हे कळते। त्यानंतर प्रश्न 17 बघू, संपूर्ण राष्ट्रात कुटुंब नियोजन कार्यक्रम राबवणारे भारत हे पहिले राष्ट्र होते। प्रश्न 18, विधान आणि कारण दिलेले आहे। विधान ए, प्रेरणा ही आंतरिक स्थिती आहे जिचे प्रत्यक्ष निरीक्षण होऊ शकत नाही। तर कारण, प्रेरणामुळे वर्तनाचे पूर्वकथन करणे शक्य होते। बघू काय योग्य आहे। विधान बरोबर आहे, परंतु कारण हे चूक आहे। प्रश्न 19, व्यक्तिमत्व विकास सामान्य होण्यासाठी फ्राइडने 5 विकास अवस्था सांगितलेल्या आहेत। त्यातील विशिष्ट आनंदाची पूर्ती होणे अनिवार्य असते। या मनोलैंगिक अवस्थांचा वैकासिक क्रम आपल्याला ओळखायचा आहे। तर पर्याय क्रमांक सी हा योग्य क्रम आहे। सुरुवातीला मौखिक अवस्था, त्यानंतर गुदावस्था, लिंग प्रतिमा अवस्था, सुप्तावस्था आणि जननिक अवस्था ह्या वैकासिक क्रम अवस्था आहेत, ज्या फ्राइड यांनी व्यक्तिमत्व विकासाच्या 5 विकास अवस्था सांगितलेल्या आहेत। त्यानंतर प्रश्न 20, एखाद्याला उत्तम लेखक किंवा चित्रकार व्हावे असं जर वाटतंय तर त्याची काय इच्छा आहे ते आपल्याला सर्वोच्च व अद्वितीय संभाव्य स्थिती गाठण्याची उत्कंठा आहे असं। त्यानंतर 21, गृहभेट हे
साधना मुख्यतः सामाजिक व्यक्ती सहकार्य याच्या उपयोगात आणल्या जाते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 22, व्यक्तिसहाय्य कार्यात निदान विचारधारा ही कोणी विकसित केली? निदान विचारधारा तर ही मेरी रिचमंड यांनी विकसित केलेली आहे. प्रश्न 23, व्यष्टी अध्ययनात अशील आधी उलगडलेल्या मतांमध्ये बदल करीत आहे असे वाटल्यास कार्यकर्ता यासंबंधी जाब विचारतो. प्रश्न 24, कार्ल रॉजरने विकसित केलेली अशील केंद्रित चिकित्सा ही व्यक्तिगत मनोचिकित्सा या नावाने ओळखली जात नाही. त्यानंतर प्रश्न 25, विधान आणि कारण दिलेलं आहे. मादक द्रव्य पदार्थ विधान बघतोय आपण. मादक द्रव्य पदार्थ व्यसनी व वर्तणुकीविषयी समस्या असणाऱ्या व्यक्तींसोबत दीर्घकाळ व्यक्तिसहाय्य कार्य करावे लागते. कारण वर्तन सुधार आणि मनोचिकित्सा हस्तक्षेप तंत्रात परिणामकारक उद्दिष्ट प्राप्तीकरता दीर्घ कालावधी उपाययोजना अनिवार्य असतात. तर संकेत काय आहे? ए आणि आर म्हणजे विधान आणि कारण हे दोन्ही बरोबर असून कारण हे विधानाचे अचूक स्पष्टीकरण आहे. प्रश्न 26, समूह कार्याचे एकतर्फी संघर्ष सोडवणे हे तत्व नाही. प्रश्न 27, समूह कार्यकर्ता समूहास नेतृत्वास प्रोत्साहन देत नाही कारण त्यामुळे समूहात फूट पडू शकते, हे लक्षात ठेवा. प्रश्न 28, समूह कार्यकर्ता समूहासोबत कार्य करताना समूहाच्या मनोरंजन आणि विकासाबद्दल जागृत समूह हे असे दोन वर्गवारी करते. प्रश्न 29, समूहाचा स्वीकार हे समूह कार्याचे तत्व नाही. लक्षात ठेवा, समूहाचा स्वीकार हे समूह कार्याचे तत्व नाही. गटाला आरोग्याच्या समस्यांविषयी जागरूक करत असताना एकाच सत्रात जास्तीत जास्त शिकवणे हे कार्य करू नये. भूदान चळवळीची सुरुवात कुठून झाली? तर ही भूदान चळवळीची सुरुवात पोचमपल्लीतून सुरू झालेली आहे. कोणी केलेली आहे तुम्हाला कमेंट्स करून उत्तर द्यायचे आहे. प्रश्न 32, प्रश्न क्रमांक 32, हुकुमशाही नेतृत्व वर्चस्वी प्रकारचे असते. 33, लोकसमर्थन म्हणजे अन्यायग्रस्तांचे प्रतिनिधित्व करणे. प्रश्न 34, समाज संघटन ध्येयावरती लक्ष केंद्रित करते. समाज संघटन नमुना नाही. प्रश्न 36, समाज संघटनेचे 3 नमुने जेक रॉथमॅन यांनी मांडले. प्रश्न 36, भारतीय राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळ ही एक क्रांतिकारी चळवळ होती. 37, कायदेशीर कृती करणे ही सामाजिक कृती प्रारूपाची रणनीती आहे. 38, प्रभावी बदल करण्याच्या कृतीत माहिती गोळा करणे आणि विवेकी निर्णय घेणे ही मूलभूत रणनीती समुदाय संघटनेचे सामाजिक नियोजन प्रारूप आहे. 39, नवीन सामाजिक चळवळीच्या संदर्भात मार्गदर्शन करताना समीर अमीन या तज्ज्ञाने सांगितले की लोकांना त्यांच्या क्षमता, पुनर्सक्ती, स्वयंसंघटित स्वयंविकास आणि स्वयंसंरक्षणाच्या आधारे त्यांचे लोकशाही पुनर्राजकीकरण होणे गरजेचे आहे. प्रश्न 40, समुदाय संघटन पद्धतीच्या सामाजिक कृती प्रारूपामागील गृहीत काय? तर समुदायातील सफलक्षम संबंधांचा अभाव. 41, सेमेटेड रेटिंग स्केल यांनी विकसित केली. कोणी विकसित केली? लिकर्ट यांनी. 42, स्टुडंट टी टेस्ट ही सांख्यिकीय चाचणी विचलन आहे. 43, संशोधक नल गृहीतकृत्य संशोधन करताना याच परीक्षण करतात. प्रश्न 44, विधान आणि कारण दिलेले आहे. विधान आहे सकारात्मक वादानुसार सामाजिक स्थितीच नैसर्गिक विज्ञानाच्या पद्धतीनेच अध्ययन करणे अपेक्षित असते आणि कारण दिलेले आहे सामाजिक विज्ञान दुय्यम तथ्यांचा आग्रह धरते. तर काय बरोबर आहे? विधान बरोबर आहे परंतु कारण चुकीचं आहे. 45, सत्य असूनही नल गृहीत कृत्याला स्वीकारणे म्हणजे टाईप 1 एरर असं म्हणतात. प्रश्न 46, शास्त्रीय पद्धती मार्गात वस्तुनिष्ठता हे प्रमुख वैशिष्ट्य आहे. 47, समाजकार्य संशोधन म्हणजे हस्तक्षेप संशोधन. 48,
ट्रायंगुलेशन आराखडा हा मिक्स पद्धती यांचा संशोधन आराखडा आहे. 49. मादक द्रव्य सेवन करणाऱ्या व्यक्तीकरिता स्नोबॉल नमुना निवड पद्धती वापरता येईल. 50. समाजकार्य संशोधन प्रामुख्याने समाजकार्यकर्ता समाजकार्य हस्तक्षेप याची उपयोगिता तपासण्यासाठी होते. 51. नियोजन समूह स्थापनेचे तत्त्व हे समाज कल्याण प्रशासनाचे तत्त्व नाही. 52. सन 1995 मध्ये स्थापन झालेल्या प्रथम ही संस्था मुंबई येथील मुलांना शिक्षण सेवा पुरवते. FCRA कायदा कोणत्या वर्षी पास झाला तर 1976 मध्ये. प्रश्न 54. संवादाच्या अनधिकृत वाहिनीला ग्रेपेविन म्हणतात. प्रश्न 55. पोस्ट कॉर्प मध्ये अलीकडे कोणत्या 2 कार्याची वाढ झाली तर मूल्यमापन आणि प्रतिक्रिया. पोस्ट कॉर्पमध्ये मूल्यमापन इव्हॅल्युएशन अँड रिस्पॉन्स काय म्हणता येईल इव्हॅल्युएशन अँड फीडबॅक या 2 कार्याची वाढ झालेली आहे. तर पोस्ट कॉर्प ही संकल्पना कोणी सांगितली हे तुम्हाला कमेंट करायचं आहे. प्रश्न 56. नियोजित समूह स्थापनेचे तत्त्व हे समाज कल्याण प्रशासनाचे नाही, लक्षात ठेवा. त्यानंतर 57. समाज कल्याण ही व्यक्ती आणि समूहाचे समाधानकारक जीवन व आरोग्य प्राप्त करण्यासाठी सामाजिक सेवा आणि संस्था यांची संघटित व्यवस्था आहे. ही व्याख्या फ्रीडलँडर यांनी दिलेली आहे. प्रश्न 58. गृह मंत्रालय भारत सरकार हे मंत्रालय FCRA प्रमाणपत्राचे वितरण करणे व व्यवस्था पाहण्याचे काम करते. प्रश्न 59. राष्ट्रीय महिला आयोग ही वैधानिक प्रकारची संस्था आहे. प्रश्न 60. हेल्पएज इंडिया ही संस्था 1958 या वर्षी स्थापन झाली. 61. संसदेने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कधी पारित केले तर 1986 मध्ये. प्रश्न 62. विधान आणि कारण दिलेलं आहे. विधान आहे विकासात्मक कार्यक्रमात लोकसहभाग आवश्यक असतो. कारण दिलेलं आहे जागृती आणि संवेदनशीलतेमुळे सहभाग वाढतो. तर संकेत काय आहे A आणि R दोन्ही बरोबर असून R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे. प्रश्न 63. इतरांना भेटण्याचा आत्मविश्वास नसणे हे सामाजिक स्वास्थ्याचे लक्षण नाही. प्रश्न 64. विधान आणि कारण. शाश्वत विकासाचे ध्येय हे सर्वांसाठी उत्तम आणि चांगला शाश्वत भविष्यप्राप्तीसाठी आहे. कारण दिलेलं आहे. कारण ते जागतिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी ज्यामध्ये गरिबी, असमानता, पर्यावरण, वातावरण, ऱ्हास, प्रगती, शांतता आणि न्याय या मुद्द्यांना हाताळतात. तर संकेत काय आहे A आणि R हे दोन्ही बरोबर असून R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 65. शाश्वत विकास ही संकल्पना ब्रटलँड अहवाल 1987 यात आहे. प्रश्न 66. काका कालेलकर कमिशन जानेवारी 1953 या वर्षी स्थापण्यात आले. 67. सामाजिक धोरण ही एक कृतीची रणनीती आहे ज्यामध्ये सामाजिक उद्देश प्राप्तीसाठी टप्प्याटप्प्याने त्याचं अवलंबन केलं जातं. तर ही कृती हा टप्पा PD कुलकर्णी यांनी सांगितलेला आहे. प्रश्न 68. मानव विकास निर्देशांकात सांख्यिकीय साधन हे देशाच्या सामाजिक आणि आर्थिक घटकासंदर्भात एकूणच उपलब्धी होय. 69. शाश्वत विकास ध्येय हे 2023 या वर्षापर्यंत प्राप्त करणे अपेक्षित आहे. प्रश्न 70. मार्च 1980 या वर्षी मंडल कमिशन लागू करण्यात आलेले आहे. प्रश्न 71. भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीची कोणती महिला सदस्य नव्हती? श्रीमती ॲनी बेझंट ही मसुदा समितीची सदस्य नव्हती. ॲनी बेझंट. त्यानंतर प्रश्न क्रमांक 72. अपंगांच्या कल्याणासाठी आणि विकासासाठी कोणता कायदा करण्यात आला तर अपंगत्व व्यक्ती कायदा 1995. प्रश्न 73. भारताने मुलांच्या हक्कांच्या 11 डिसेंबर 1992 संमेलनामध्ये मान्यता दिली. भारताने मुलांच्या
हक्काच्या कोणत्या संमेलनात मान्यता दिली? तर 11 डिसेंबर 1992च्या संमेलनात मान्यता दिली. प्रश्न 74. युनायटेड एजन्सी फॉर ह्युमन राईट्स ही आंतरराष्ट्रीय मानव अधिकाराची संस्था नाही. ॲम्नेस्टी इंटरनॅशनल, USA, मानव अधिकार वॉच, मानवी हक्क वकिलांची समिती ही आंतरराष्ट्रीय मानव अधिकारांची संस्था आहे. मात्र युनायटेड एजन्सी फॉर ह्युमन राईट्स ही आंतरराष्ट्रीय मानव अधिकारांची संस्था नाही. UNHCRचे पूर्ण रूप काय? तर संयुक्त राष्ट्र निर्वासित उच्च आयुक्त, म्हणजेच युनायटेड नेशन्स हाय कमिशनर फॉर रेफ्युजी. त्यानंतर प्रश्न 76. सामाजिक न्यायाच्या दृष्टीने कोणते वाक्य योग्य नाही? म्हणजे सामाजिक न्याय म्हणजे काय? तर प्रत्येक नागरिकास कोणत्याही सामाजिक भेदभावाशिवाय समान वागणूक. सामाजिक न्याय म्हणजे प्रत्येक नागरिकास कोणत्याही सामाजिक भेदभावाशिवाय समान वागणूक देणे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 77. राज्य धोरणाची निर्देशक तत्त्वे भारतीय संविधानाच्या 4थ्या भागामध्ये. प्रश्न क्रमांक 78. भारतीय संविधान जाहीर करते की भारत हा सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य आहे. भारताचे संविधान हे गट बनविते मूलभूत अधिकार, निर्देशिक तत्त्वे आणि नागरिकांची कर्तव्ये. प्रश्न 80. भारतीय संविधानाच्या कलम 42 प्रमाणे सामाजिक न्याय, बाळंतपणासाठी सवलत, निश्चित संरक्षण आणि योग्य मानवी परिस्थितीशी महत्त्व देते. प्रश्न 81. हिंदुत्वामध्ये वयावर आधारित 4 जीवन अवस्था दिलेल्या आहेत. तर त्याचा क्रम ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. 82. विकलांगतेच्या सवलती मिळवण्याकरिता विकलांगता प्रमाणपत्रात 40% विकलांग दिसायला हवा. 83. IDEASचे पूर्ण रूप काय? तर इंडियन डिसॅबिलिटी इव्हॅल्युएशन अँड असेसमेंट स्केल. IDEAS फुल फॉर्म इंडियन डिसॅबिलिटी इव्हॅल्युएशन अँड असेसमेंट स्केल. प्रश्न 84. विकलांग व्यक्तीच्या कल्याणाकरिता सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय जबाबदार असते. प्रश्न 85. विधान आणि कारण दिलेलं आहे. विधान बघू. मानव संसाधन व्यवस्थापनाचे प्रारूप ज्याचे सदस्य समान उद्दिष्टे व ध्येय बाळगतात अशा एकसंध, समूह किंवा एककात परिवर्तित करण्याचे उद्दिष्ट बाळगते. कारण रोजगार संबंधित निर्माण होणाऱ्या समस्या फक्त संयुक्त नियमन प्रक्रिया व सामूहिक सौदेबाजीने सोडवता येतात. तर संकेत काय आहे? A आणि R दोन्ही बरोबर असून R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे. प्रश्न 86. CSR तरतुदी कंपनीज ॲक्ट 2013 च्या कायद्यात नमूद आहेत. CSR कंपनीज ॲक्ट 2013. त्यानंतर प्रश्न 87. वैद्यकीय समाजकार्यात समाजकार्याची कोणती पद्धत सर्वात अधिक उपयोगी मानली जाते? तर व्यक्ती सहकार्य. 88. विधान आणि रिझन दिलेला आहे. विधान. ज्यांचे मानसिक आरोग्य निम्न स्तराचे असते अशा भेदभावांना सामोरे जावे लागण्याची शक्यता जास्त असते, तसेच त्यांच्या मानवी हक्काचे देखील हनन होते. तर कारण दिलेलं आहे की कारण अधिकाधिक कुटुंबे विस्कळीत होत आहेत. तर संकेत बघू. A आणि R दोन्ही बरोबर आहेत, परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही. प्रश्न 89. सोशल वर्क म्हणजे समाजकार्य प्रवेशाच्या समितीच्या तुम्ही एक सदस्य आहात. प्रवेशासाठी आलेला एक विद्यार्थी तुम्हाला सांगतो की त्याची आई बिपलर डिझास्टरची रुग्ण आहे. 3 वर्षापूर्वी तो स्वतः व्यसनमुक्तीच्या उपचारासाठी गेला होता, परंतु तो सध्या चांगला आहे. समितीचा एक सदस्य म्हणून तुमचे मत काय राहील? तर योग्य मत आहे समान संधी म्हणून ह्या विद्यार्थ्याला प्रवेश देणे आवश्यक आहे. प्रश्न 90. प्रस्तावित प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन निवृत्तीवेतन योजना ही असंघटित क्षेत्रासाठी आहे. त्यानंतर प्रश्न 91. कौटुंबिक समस्यांचे निराकरण करण्यामध्ये इस्पितळातील आपत्कालीन विभाग ही प्रणाली समाविष्ट आहे. 92. राष्ट्रीय सामाजिक संरक्षण संस्थेच्या प्रमुख कार्यात पोलीस कर्मचारी कल्याण यांचा समावेश नाही.
प्रश्न 93. परिवीक्षा सवलत अशा गुन्हेगारास दिल्या जाऊ शकते ज्यांनी असा कोणताही गुन्हा ज्यात 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा दिल्या जाते. प्रश्न 94. परिवीक्षा अधिनियमाअंतर्गत प्रावधान 3 अंतर्गत परिवीक्षा सवलत म्हणजे गुन्हेगाराला शिक्षा न करता त्याला चांगल्या वर्तनाच्या हमीवर परिवीक्षेवर सोडणे. प्रश्न 95. NDMA नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी ही संस्था गृह मंत्रालय अंतर्गत येते. 96. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन या संस्थेचे मुख्यालय न्यू दिल्ली हे आहे. 97. रिक्षा हे लोकधोरणाचं साधन नाही. 98. भारतीय जनगणना 2011 नुसार 0 ते 18 या वयोगटातील मुलांची संख्या ही एकूण लोकसंख्येच्या 39% होती. प्रश्न 99. सन 1983 मध्ये भारताने राष्ट्रीय पोषण धोरण हे महिला आणि बालकल्याण विभागाच्या अखत्यारीत अवलंबलेले आहे. आणि प्रश्न शेवटचा 100. स्वयंसिद्धा योजना ही योजना स्वयंसहायता गटाच्या माध्यमाने महिलांचा सामाजिक कार्यात विकास व सक्षमीकरणास प्रयत्न करते. मित्रांनो, येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.